ही गाईज कसे आहात तुम्ही सर्वे? तर मला बोलायचं होतं, की पॅरेंट्स ना खूप एक्स्पेक्टेशन सोबत जगत असतात. त्यांना ना मुलांपासून खूप अपेक्षा असतात, की माझा मुलगा, मुलगी हे करेल, ते करेल. पण त्यांना ना सर्वच काही परफेक्ट लागतं आणि खूप लवकर लागतं. आता मी त्यांना हे कसं सांगू, की तुम्ही ना जरा आमच्या ठिकाणी उभं राहून बघा, की आम्ही कोणत्या फेजमध्ये जगतोय किंवा कोणता आमचा फेज असा चालू आहे, की जिथे आम्हाला किती दुखतंय. आम्ही नाही सांगू शकत, की ॲक्चुअली आमच्या डोक्यात काय चालू आहे. तुम्ही बस प्रेशर टाकून देणार आणि एक्स्पेक्टेशन्स ठेवणार, की तुम्ही हे केलंच पाहिजे. बरं तुम्ही एक्स्पेक्टेशन पण ठेवता तर कशा ठेवतात, की फक्त त्याचे काहीतरी वेव्हज आहे आणि त्या वेव्हवर तुम्ही चालले पाहिजे. हे असे याला एक्स्पेक्टेशन्स म्हणतात. अच्छा ठीक आहे, तुम्ही एक्स्पेक्टेशन ठेवता तर ॲट त्या व्यक्तीला फ्रीडम तर द्या. तुम्ही फ्रीडम पण नाही द्यायचं म्हणत आणि तुम्ही असं पण म्हणतात, की माझ्या अपेक्षा पूर्ण करा. असं नाही होत. आम्ही ऑलरेडी एक स्ट्रगलिंग फेजमध्ये जगतोय किंवा जगण्याचा प्रयत्न करतोय. कारण आम्हाला घराबाहेर पडल्यानंतर खूप साऱ्या कॉम्पिटिशन्स आहे. त्यांना आम्हाला खूप जणांना फेस करावं लागतं. आता एक-एक गोष्ट आम्ही तुम्हाला येऊन सांगणार नाहीये ना, की हां, असं झालं, तसं झालं. आणि मोस्ट ऑफ पॅरेंट्सचा ना हा फेव्हरेट डायलॉग आहे, की आम्ही तुम्हाला जन्म दिलेला आहे आणि तुम्हाला करावाच लागणार आहे आणि तुमचं कर्तव्य आहे. जर तुम्ही काहीही याच्या व्यतिरिक्त बोलले आम्हाला, तर म्हणजे तुम्ही हातातून गेले किंवा मग तुम्ही आम्हाला उलटं बोलताय. हा काय प्रश्न आहे? आय नो, वी नो की तुम्ही आम्हाला जन्म दिलाय, बट आमचे पण काहीतरी होप्स म्हणा, ड्रीम्स म्हणा, आता सगळ्यांमध्ये काही ना काही एक टॅलेंट असतो. तर त्याच्या टॅलेंटसोबत पुढे जायचा प्रयत्न करत असतो. तर मला असं वाटतं की पॅरेंट्सने खूप सपोर्ट केला पाहिजे. बरं आपण यावर निवांत बोलूयात. निवांत म्हणजे आपण ही सीरीज चालूच ठेवूयात. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. गुड नाईट.